आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 40। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर इथे ऑफिस स्किल्स वर यायचं आहे। ऑफिस स्किल्स वर आल्यानंतर यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिलेले असेल ते सर्व पाहून घ्या। त्यानंतर इथे नॉलेज चेक दिलेला आहे, तर नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून नॉलेज चेक वर आपल्याला क्लिक करून इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा, पहिल्या नॉलेज चेक मध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा फॉन्ट साईज वाढवण्याकरिता पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला उपयोगी पडेल म्हणत आहे। तर आपल्याला काय चेंज करायचं आहे, फॉन्टची साईज। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। टेक्स्ट ठळक करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या आयकॉनवर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे। तर त्यासाठी आपण बोल्ड करू शकतो ऑप्शन नंबर 2 वरून 3 वरून। बिझनेस पीस तुम्ही कुणाला सादर करत असता म्हणत आहे, तर तुमचे गुंतवणूकदाराला आपण बिझनेस पीस सादर करू शकतो। ऑफलाईन मोडमध्ये जास्त पॉवर पॉईंट टेम्पलेट मिळवण्यासाठी कुठल्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर कोणत्या पर्यायावर आपल्याला क्लिक करावं लागेल, तर याचं उत्तर मोर थीम्स आहे। सॉर्टर पॅनल मधून तुम्हाला एक स्लाइड डिलीट करायची आहे, त्यासाठी तुम्ही स्लाइडवर राईट क्लिक करता, त्यानंतर कुठला पर्याय तुम्हाला निवडावा लागेल म्हणत आहे। तर याचं उत्तर डिलीट स्लाइड आहे। त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि ते कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन्स वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न इथून चालू करा। मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते, म्हणून MS पॉवर पॉईंट उघडा, शोध बार मध्ये योग पोस्टर टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे। तर इथे सर्च बॉक्स वर क्लिक करायचं आहे, योगा पोस्टरवर इथे क्लिक करा आणि इथून क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून। चांगले संपादन हे सुनिश्चित करते की संभाषणकर्ता काय संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत हे वाचकांना समजण्यास सक्षम आहे, म्हणून योगा हॅपीनेस बियॉन्ड द मस्ट ॲज वेल निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलून म्हणजे साईज बदलून आपल्याला 96 करा म्हणत आहे। तर साईज मध्ये जा आणि त्यातून 96 ही साईज आपल्याला त्याला द्यायच्या इथून अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून। व्यावसायिक प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी मजकूर संरेखित करणे खूप महत्वाचे आहे, म्हणून निवडलेल्या मजकूर मध्यभागी आपल्याला अलाइन करा म्हणत आहे। तर मध्यभागी अलाइन करण्यासाठी या ठिकाणी सेंटर अलाइनमेंट इथं दिलेलं आहे, तर सेंटर अलाइनमेंट द्या त्याला आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या। नेक्स्ट क्वेश्चन, टेक्स्ट बॉक्स मध्ये बॅकग्राऊंड कलर जोडल्याने तुमची प्रेझेंटेशन अधिक आकर्षक दिसते आणि ती हायलाइट करण्यास मदत होते, त्यामुळे सिलेक्टेड शेपचा शेप फिल कलर लाईट ग्रीन SN2 मध्ये चेंज करा म्हणत आहे। तर कशाला सांगितलेलं आहे, तर आपल्याला शेप फिल कलर सांगितलेला आहे। तर शेप फिल कलर देण्यासाठी आपल्याला फॉर्मॅट टॅबवर जायचं आहे, त्यानंतर शेप फिल कलर्स वर जा आणि लाईट ग्रीन SN2 सांगितलेला आहे। तर लाईट ग्रीन SN2 या ठिकाणी इथे दिलेला आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर एंड एक्झाम होण्यासाठी आपल्याला येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि ते कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला यातनी सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। त्यानंतर इथून प्रोसीड बटनावर क्लिक करा। यामध्ये बघा सेल्फ पाथ लर्निंगचे 3 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करायचं आहे। टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी डॅश डॅश वर क्लिक करा म्हणत आहे। तर टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला कशावर क्लिक करावं लागेल, तर याचं उत्तर इन्सर्ट यावर क्लिक करावं लागेल। टेक्स्ट सेंटर मध्ये अलाइन करण्यासाठी डॅश डॅश टॅब आणि डॅश डॅश ग्रुप वर क्लिक करा म्हणत आहे। तर टेक्स्ट सेंटर मध्ये अलाइन करण्यासाठी आपल्याला होम टॅब मध्ये जाऊन पॅराग्राफ ग्रुप घ्यायचा आहे, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। टेक्स्ट रिकलर करण्यासाठी आपण होम टॅब फॉन्ट ग्रुप मधील आय ड्रॉप टूल वापरू शकतो म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे, त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करा अशा प्रकारे। तर इथे कोर्स डिटेल्स वर जाऊन आपण कोर्स चेक करू शकतो। त्यानंतर याला क्लोज करा। सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला सोडवायचं आहे बघा, गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा। तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये गायडेड डू इट युअर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा। दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये योगा हॅपीनेस बियॉन्ड द मॅट ॲज वेल टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून टेक्स्ट
अंडरलाईन द्या म्हणत आहे. तर या शब्दाला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे आणि त्यानंतर इथून त्याला अंडरलाईन द्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या ब्लँक प्रेझेंटेशन मध्ये इन्सर्ट टॅब टेबलचा वापर करून 5 रोज आणि 5 कॉलम असलेले टेबल इन्सर्ट करा म्हणत आहे. तर आपल्याला टेबल इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट वर जा, टेबल्स वर जायचं आहे. इन्सर्ट टेबल्स वर क्लिक करा, नंबर ऑफ कॉलम संख्या 5 करा आणि नंबर ऑफ रोजची संख्या सुद्धा 5 करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर टेबल इथे इन्सर्ट झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेलं प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर योगा वर्कशॉप पोस्टर नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे. फाईल टॅबवर जा, सेव्हवर जायचं आहे, डेस्कटॉप निवडा आणि त्याला नाव द्यायचं आहे. कोणता योगा वर्कशॉप पोस्टर. तर जे नाव सांगितलं ते नाव कॉपी करा आणि ते नाव या फाईल नेमच्या पुढे ते नाव टाकायचं आहे किंवा टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये नमस्ते टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून फॉन्ट कलर डार्क ब्लू मध्ये चेंज करा आणि ते बोल्ड करा म्हणत आहे. तर नमस्ते या नावाला सिलेक्शन करा अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला त्याचा फॉन्ट कलर कोणता सांगितलेला आहे, डार्क ब्लू करा म्हणत आहे. तर इथून डार्क ब्लू करा, त्यानंतर त्याला इथून बोल्ड करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये पहिल्या स्लाइड मधून योगा हॅपीनेस बियॉन्ड द मॅट ॲज वेल टेक्स्ट कॉपी करा आणि होम टॅब क्लिपबोर्ड ग्रुपचा वापर करून स्लाइड क्रमांक 2 मध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर आपल्याला ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे करायचं आहे. तर टेक्स्टला कॉपी करा म्हणत आहे. तर या टेक्स्टला सिलेक्शन करून घ्या इथून अशा प्रकारे. त्यानंतर इथून त्याला कॉपी करायचं आहे आणि कुठे न्यायचं आहे, स्लाइड क्रमांक 2 मध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 2 मध्ये जा, स्लाइडवर क्लिक करा आणि इथून अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे. तर बघा ते नाव या ठिकाणी सुद्धा आलेलं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गाइडेड ड्युटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे, येस बटनावर क्लिक करा आणि ते कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, शाळेच्या नेटवर्कमध्ये सेंट्रल सर्व्हर ऍक्सेस कंट्रोल करतो कोणता आर्किटेक्चर प्रकार आहे म्हणत आहे. तर ते क्लायंट आणि सर्व्हर असतात. हॅकर तुमच्या डिव्हाइस आणि वेबसाईट मधील कम्युनिकेशन अडवतो तर काय वापरले पाहिजे म्हणत आहे. तर HTTPS इन्क्रिप्शन वापरले पाहिजे. ऑनलाईन फाईल ट्रान्सफर करताना संध्याकाळी स्पीड कमी होतो कारण काय असू शकते म्हणत आहे. कारण नेटवर्क कंजेक्शन आहे. मोबाईल डेटा संपला पण वायफाय उपलब्ध आहे, इंटरनेटला कसे जोडाल म्हणत आहे. तर याचं उत्तर वायफाय वर स्विच करणे हे त्याचं उत्तर असणार आहे. तुमचा मित्र ईमेल ऐवजी क्लाउड स्टोरेज लिंकने मोठा व्हिडिओ पाठवतो, याचा काय फायदा आहे म्हणत आहे. तर याचा फायदा बघा, ईमेल लिमिटेशन शिवाय सोपी शेअरिंग आहे. एका कंपनीचे 2 शहरातील सर्व्हर फास्टर डेटा एक्सचेंजसाठी ऑप्टिकल फायबरने जोडलेले आहेत. हा कोणता कनेक्शनचा प्रकार आहे म्हणत आहे. तर हा कोणता आहे बघा, तर फायबर ऑप्टिक केबल्स आहे. तुम्ही मोबाईलवरून इंटरनेटद्वारे स्मार्ट लाईट्स कंट्रोल करता, हा कोणता प्रकार आहे म्हणत आहे. तर कोणत्या प्रकारचा प्रकार आहे, तर LOT नेटवर्क आहे. तुमचा मोबाईल हॉटस्पॉट मित्रांसोबत शेअर केल्यावर इंटरनेट स्पीड कमी होतो, तर कारण काय आहे म्हणत आहे. तर याचं कारण काय आहे बघा, तर अधिक डिव्हाइसेस बँडविड्थ शेअर करतात हे त्याचं उत्तर आहे. तुमचे शिक्षक गुगल मीट वापरून क्लास घेतात, ही कोणती सर्व्हिस आहे म्हणत आहे. तर कोणती सर्व्हिस आहे बघा, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे. तुम्हाला FTP ने सुरुवात होणारी लिंक मिळते, याचा अर्थ काय आहे म्हणत आहे. तर याचा अर्थ फाईल ट्रान्सफर लिंक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन एंडचे प्रश्न सोडवणे झालेले आहे आणि ते आपला कोर्स पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 40 कंप्लीट सोडवायचा आहे.